नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आरोग्य सेवक बाबतीतले अपेक्षित प्रश्नसंच बघत आहोत. तर या सिरीजमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. आणि आपण आज पार्ट 3 बघणार आहोत. 2 पार्ट ऑलरेडी अपलोड झालेले आहेत, ते तुम्ही बघून घेऊ शकतात. या सिरीजमध्ये आपण इम्पॉर्टंट तांत्रिक प्रश्न जे आहेत, जे 9वी 10वी या शालेय अभ्यासक्रमावर डिपेंड आहेत, ते मोस्टली कवर करणार आहोत. आणि त्यासोबत बाकीचे प्रश्नसुद्धा कवर करणार आहोत. आणि त्यामध्ये IBPS पॅटर्ननुसार आपण जे प्रश्न आहेत तर ते घेणार आहोत. आणि काही इम्पॉर्टंट भरतीचे अपडेट्स वगैरे असतील तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकणार आहात. त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपली दिलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक नक्की करत चला. तर चला, वेळ न लावता आपण पहिला प्रश्न बघूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सजीव सूक्ष्मजीव आहेत ज्यांचे सेवन केल्यावर किंवा ते शरीरात गेल्यावर आरोग्यास लाभदायी ठरतात? म्हणजे असे सूक्ष्मजीव कोणते आहेत की जे शरीरासाठी लाभदायी आहेत? शॉर्टमध्ये बघितलं तर त्याचे आपल्याला ऑप्शन आहेत प्रोबायोटिक्स, रोगप्रसारक, वाहक नसलेले की रोगकारी नसलेले. रोगकारी आहे इथे, थोडंसं करेक्शन करून घ्या. तर यापैकी योग्य उत्तर कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकणार आहात. तर याचं आपलं योग्य जे उत्तर असेल तर ते असणार आहे प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स हे लाभदायी असतात शरीरासाठी, त्यांचं सेवन जे आहे ते लाभदायी असतं. तर पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ प्रोटोझोआ? तर प्रोटोझोआ जे आहे तर त्याचं एक एक्झाम्पल कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आपले ऑप्शन आहेस ॲस्परगिलस, त्यानंतर क्लॅमॅडोमोनाज, त्यानंतर पॅरामेशियम आणि स्पायरोगायरा. तर यापैकी कोणतं प्रोटोझोआ आहे, त्याचं एक्झाम्पल आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं आपलं जे योग्य उत्तर असेल तर ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, पॅरामेशियम. पॅरामेशियम हे प्रोटोझोआचं एक्झाम्पल आहे. आणि ॲस्परगिलस जर बघितलं तर ॲस्परगिलस हे फंगी किंवा फंगसमध्ये मोडतं. त्यानंतर आपण जर क्लॅमॅडोमोनास जर बघितलं तर हे मोडतं मोस्टली अल्गेमध्ये, जे शेवाळवर्गीय असतात तर त्यामध्ये. त्यानंतर स्पायरोगायरा बघितलं तर हे सुद्धा अल्गेमध्ये मोडतं आणि मोस्टली जे ग्रीन अल्गे आहेत तर त्यामध्ये हे मोडतं स्पायरोगायरा. पुढचा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग ॲसिड्स इज यूज्ड इन सॉफ्ट ड्रिंक्स? तर सॉफ्ट ड्रिंक्समध्ये कोणते ॲसिड यूज केले जातात ते आपल्याला सांगायचं आहे. आपले ऑप्शन जे आहेत ते आहेत कार्बोनिक ॲसिड, ॲस्कॉर्बिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड की हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर याचं आपलं जे योग्य उत्तर असेल तर ते असेल कार्बोनिक ॲसिड. कार्बोनिक ॲसिड जे आहेत ते एअरेटेड किंवा सॉफ्ट ड्रिंक्स आपण जे म्हणतो तर त्यामध्ये यूज केले जातात. असं आपण जेव्हा झाकण उघडतो त्यानंतर फेस येतो तर तो कार्बोनिक ॲसिड यामुळेच येत असतो. त्यानंतर जर आपण ॲस्कॉर्बिक ॲसिड बघितलं तर त्याला आपण व्हिटॅमिन सी असं सुद्धा म्हणतो. व्हिटॅमिन सीमध्ये हे मोस्टली ॲसिड असतं आणि ते शरीरासाठी फार उपयोगी असं ॲसिड आहे किंवा व्हिटॅमिन सी आपण शरीरासाठी उपयोगी आहे असं आपण म्हणतो. त्यानंतर फॉर्मिक ॲसिड जर बघितलं तर मुंग्या आपल्याला जो दंश करतात तर त्या मुंग्या तेव्हा दंश करताना फॉर्मिक ॲसिड सोडतात, त्यामुळे अशी त्या ठिकाणी आग होते. तर फॉर्मिक ॲसिड मुंग्यांमध्ये असतं. आणि त्यासोबतच जे क्लिनिंग प्रोडक्ट आहेत जसं फिनाईल वगैरे असेल तर त्यामध्ये फॉर्मिक ॲसिड यूज केलं जातं. त्यासोबतच लेदर टॅनिंगमध्ये लेदरला चमक आणण्यासाठी जे आहे तर ते फॉर्मिक ॲसिड यूज केलं जातं. त्यानंतर पुढचं ॲसिड जर बघितलं हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl, हे तर सगळ्यांना माहितीच आहे HCl. आणि याचा यूज जो आहे तर तो टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये आणि त्यासोबतच रबर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याचा यूज बऱ्यापैकी होत असतो. आणि त्यासोबत आणखी त्याचे बरेचसे उपयोग आहेत. तर प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझरच्या प्रोडक्शन, खतांच्या प्रोडक्शनमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. त्यासोबतच जे आपण डाईज वगैरे वापरतो रंग काम करण्यासाठी किंवा डोक्याला वगैरे केसांना लावण्यासाठी, तर त्या डायमध्ये सुद्धा याचा उपयोग होत असतो. पुढचा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न आहे, व्हिनेगर हे टिंबटिंबचे एक जलीय द्रावण आहे. जलीय द्रावणला आपण म्हणू शकतो ॲक्वियस सोल्युशन म्हणू शकतो. तर ॲक्वियस सोल्युशन व्हिनेगर हे कशाचं ॲक्वियस सोल्युशन आहे ते आपल्याला सांगायचं आहे.
त्यामध्ये ऑप्शन असतील टार्टरिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, ॲसेटिक ॲसिड आणि फॉर्मिक ॲसिड. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे तर ते असेल ऑप्शन क्रमांक 3 ॲसेटिक ॲसिड. तर सायट्रिक ॲसिड जे आपल्याला माहिती आहे की ते ऑरेंजेस, लेमन वगैरे लिंबूवर्गीय जे फळे आहेत तर त्यामधून आपल्याला सायट्रिक ॲसिड मिळत असतं. त्यानंतर टार्टरिक ॲसिड जर आपण बघितलं तर मोस्टली चिंच हा एक त्याचा फॉर्म आहे. नॅचरल फॉर्म जर बघितला आपण तर चिंचेच्या रूपात आपल्याला टार्टरिक ॲसिड जे आहे ते मिळत असतं. त्यानंतर पुढचं आपण फॉर्मिक ॲसिड जर बघितलं, आत्ताच बघितलं आपण की ती मुंग्यां जे दंश करतात तर त्यामध्ये फॉर्मिक ॲसिड आपल्याला दिसून येतं. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते एक इकायनोडर्मॅटाचे उदाहरण आहे? तर इकायनोडर्मॅटाचं उदाहरण आपल्याला विचारलं आहे. त्यामध्ये ऑप्शन आहेत चिटोन, अँटेडॉन, युनिओ आणि मक्षिका. तर यापैकी इकायनोडर्मॅटाचं उदाहरण कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं जे योग्य उत्तर असेल तर ते असणार आहे अँटेडॉन. ऑप्शन क्रमांक 2 अँटेडॉन योग्य उत्तर असेल. आणि यालाच सी लिली असं सुद्धा म्हणतात. सी लिली म्हणून सुद्धा ओळखले जातात. त्यानंतर आपण चिटोन जर बघितले तर चिटोन हे मोस्टली मोल्युस्कामध्ये मोडतात, मोल्युस्कामध्ये. त्यानंतर युनिओ बघितले तर युनिओसुद्धा मोल्युस्कामध्येच मोडतात, मोल्युस्कामध्ये. आणि मक्षिका म्हणजेच मस्का किंवा मुस्का जर बघितलं तर ते आर्थ्रोपोडामध्ये मोडतात. आर्थ्रोपॉड जे आहेत त्यामध्ये मोडतात. त्यामध्ये हाऊसफ्लाय आपली जी घरमाशी असते ती सुद्धा यामध्येच येते. मक्षिका त्यांनाच म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. 6वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला सुसाईड बॅग म्हणूनही ओळखले जाते? हा फार बेसिक प्रश्न आहे. ज्यांचा अभ्यास चालू असेल किंवा एकदा वाचलेही असेल तरीसुद्धा त्यांना तो प्रश्न येऊन जाईल, पण बरेच जण कन्फ्यूज होतात इथे. तर याचे ऑप्शन आहेत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, लायझोझोम, मायटोकॉन्ड्रिया आणि सायटोस्टोम. तर यापैकी योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे. कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकतात तुम्ही. तर याचं जे योग्य उत्तर असेल आपलं ते ऑप्शन क्रमांक 2 लायझोझोम असणार आहे. लायझोझोम यांना सुसाइडल बॅग्स असं म्हणून ओळखतात. तर मायटोकॉन्ड्रिया जर आपण बघितलं तर मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणतात, पॉवर हाऊस म्हणतात. त्यानंतर सायटोस्टोम जर बघितलं तर सायटोस्टोमला सेल माउथ, सेलचं मुख असं सुद्धा म्हटलं जातं सायटोस्टोमला. तर ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवायच्या आहेत. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरायचं नाही आहे. पुढचा प्रश्न बघूया. स्टॅफॅलोकोकस बॅक्टेरियामुळे टिंबटिंब होऊ शकतो. कोणता आजार होऊ शकतो स्टॅफॅलोकॉकसमुळे ते आपल्याला सांगायचं आहे. आपलं ऑप्शन जे असेल ते असेल पेप्टिक अल्सर, मलेरिया, क्षयरोग आणि मुरूम, ज्याला ॲक्ने आपण असं सुद्धा म्हणतो. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असेल ऑप्शन क्रमांक 4 मुरूम, ॲक्ने. ॲक्ने हे स्टॅफॅलोकॉकसमुळे होत असतात. तर त्यानंतर आपण जर पेप्टिक अल्सर बघितलं तर पेप्टिक अल्सर हे हेलिकोबॅक्टर पायलोरी किंवा मग एच पायलोरी असं सुद्धा त्याला म्हणतात. तर त्यामुळे हे होत असतं पेप्टिक अल्सर. त्यानंतर मलेरिया जर आपण बघितलं तर प्लाझ्मोडियम नावाचा पॅरासाईट असतो. ते कोणत्याही बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे होत नाही, तर एक पॅरासाईट असतो प्लाझ्मोडियम नावाचा, त्यामुळे मलेरिया होत असतो. आणि ट्युबरक्युलोसिस तर माहितीच आहे बऱ्याच जणांना की मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, मायकोबॅक्टेरियम जो बॅक्टेरिया आहे त्यामुळे क्षयरोग होत असतो. आणि मुरूमचा आपण आत्ताच बघितलं की स्टॅफॅलोकॉकसमुळे तो होतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. विच ऑफ द फॉलोइंग ॲसिड इज मेनली प्रेझेंट इन ॲन अँड स्टिंग? आत्ताच आपण बघितलं आहे मागेच एका प्रश्नामध्ये की मुंग्यांचा जो दंश मुंग्या करतात तर त्यामध्ये काय प्रेझेंट असतं. तर आपले जे ऑप्शन असणार आहेत ते ॲस्कॉर्बिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड, ऑक्झॅलिक ॲसिड आणि ॲसेटिक ॲसिड असे ऑप्शन आहेत. तर सगळ्यांना उत्तर त्याचं माहितीच असेल. याचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे काय असणार आहे. प्रश्न क्रमांक 8 याचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगणार आहात. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 9 आहे. द ह्युमन बॉडी वर्क्स विदिन डॅश pH रेंज. कोणत्या pH रेंजमध्ये ह्युमन बॉडी वर्क करते? तर ते pH रेंज आपल्याला सांगायचं. ज्या pH रेंजवरून आपण
ॲसिड आहे की बेस आहे हे ओळखतो, तर ती रेंज काय असणार आहे तर ते आपल्याला सांगायचं आहे. आपले जे ऑप्शन असतील तर ते असेल ऑप्शन बघून घ्यायचे 7.35 टू 7.45, 6.25 टू 6.30 असे ऑप्शन बघून घ्यायचे आहेत. काय ऑप्शन करेक्ट असेल ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे आपलं तर ते असेल 7.35 टू 7.45 ऑप्शन क्रमांक 1. स्लाइटली थोडं नॉर्मली एकदम बेसिक असतं. आपल्याला माहिती आहे की 7वर जे आहे 7 ज्याचा pH रेंज असेल तर ते पूर्णपणे न्यूट्रल असतं, तो पदार्थ पूर्णपणे न्यूट्रल असतो. तर हे स्लाइटली आपल्याला बेसिक दिसून येतं आहे. 7पेक्षा कमी असेल तर ॲसिडिक असतं आणि 7पेक्षा जास्त असेल तर बेसिक प्रकारात ते मोडतं. आजचा शेवटचा प्रश्न आपण बघणार आहोत. तर शेवटचा प्रश्न आहे, कॅल्शियम कार्बोनेट टिंबटिंब नावाने ओळखले जाते. कॅल्शियम कार्बोनेटला आपण कोणत्या नावाने ओळखतो तर ते सांगायचं आहे. त्यामध्ये ऑप्शन आहेत ब्लिचिंग पावडर, कॉमन सॉल्ट ज्याला साधं मीठ आपण म्हणतो, कॉस्टिक सोडा आणि चुनखडी. तर यापैकी कोणत्या नावाने कॅल्शियम कार्बोनेट ओळखलं जातं ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे तर ते असेल चुनखडी. तर चुनखडी ज्याला आपण लाईमस्टोनसुद्धा म्हणतो, लाईमस्टोन. तर लाईमस्टोन कॅल्शियम कार्बोनेट या नावाने ओळखलं जातं किंवा कॅल्शियम कार्बोनेट चुनखडी लाईमस्टोन या नावाने ओळखलं जातं. आपण थोडंसं डिटेल बघूया याचं. जर आपण ब्लिचिंग पावडर बघितलं तर ब्लिचिंग पावडर हे कॅल्शियम हायपोक्लोराईट आपण त्याला म्हणतो, कॅल्शियम हायपोक्लोराईट. आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे CaClO आणि (2). तर हा ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला आहे, लक्षात असू द्या. आणि ते आपण कशासाठी यूज करतो ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वॉटर प्युरिफिकेशनसाठी आपण त्याचा यूज करत असतो ब्लिचिंग पावडरचा. त्यानंतर कॉमन सॉल्ट जर आपण बघितलं तर ते आपण खाण्यामध्ये यूज करतो आणि याचा फॉर्म्युलासुद्धा सगळ्यांनाच माहिती आहे, NaCl त्याचा फॉर्म्युला आहे, सोडियम क्लोराईड आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर आपण जर कॉस्टिक सोडा बघितला तर NaOH सोडियम हायड्रॉक्साईड आपण ज्याला म्हणतो कॉस्टिक सोडाला. आणि हा मोस्टली आपण जे साबण वगैरे वापरतो त्यामध्ये यूज होतो आणि डाय जे असतात तर त्यामध्ये सुद्धा यूज होतो. चुनखडी जर आपण बघितलं तर चुनखडी हे याचा फॉर्म्युला जर बघितलं कॅल्शियम कार्बोनेटचा आपल्याला माहिती आहे CaCO3 त्याचा फॉर्म्युला आहे. आणि त्याचा यूज जो आहे तो स्टील मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, त्यासोबत वॉटर प्युरिफिकेशनमध्ये सुद्धा त्याचा यूज होतो. त्यानंतर मायनिंगमध्ये सुद्धा यूज होतो, खोदकामामध्ये सुद्धा त्याचा यूज होतो. आणि त्यानंतर प्लास्टिक प्रोडक्शनमध्ये सुद्धा यूज होतो. एवढा लार्ज यूज जो आहे तो चुनखडीचा आहे, लाईमस्टोनचा आहे. अजून सिमेंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा चुनखडीचा यूज होत असतो. तर अशा प्रकारे जे यूज होते ते आपण बघून घेतलेले आहेत. 10 प्रश्न या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. तर पुढची जी सिरीज आहे, पुढचा जो पार्ट आहे तो 4था पार्ट आपण लवकरच बघूया. तुम्हाला हा पार्ट कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि आपले जे टेलिग्राम चॅनल आहे तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यालासुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला मी अधिकारी.